सर्वसामान्यांचं जे ऐकून घेण्याची क्षमता माझ्यामध्ये देऊ, त्यांचं चांगलं करण्याचं बळ माझ्या हातांमध्ये देऊ आणि समाजाचं कल्याण माझ्या हातातून घडवू हीच माझी अपेक्षा आहे. आता जी रँक मिळाली आणि जी पोस्ट मिळाली ती तुम्ही स्वीकारणार आहात? सगळ्यात महत्त्वाचं तर 551ला म्हणजे लास्ट कन्सिडरिंग द लास्ट UPSC ट्रेंड असं वाटतंय की IPS कॅडर भेटेल. पण भेटेल नाही भेटेल आता फायनल अलोकेशन आल्यानंतर समजून जाईल. पण हा माझा 3रा अटेम्प्ट होता आणि माझ्याकडे अजून 6 अटेम्प्ट आहेत OBC कॅटेगरी कन्सिडर करून. तर सो यावेळीचा मी प्रीचा अटेम्प्ट देतोय टू इम्प्रूव्ह माय रँक. सो 26 मेला का 25 मेला प्री आहे जो मी पुन्हा एकदा अपेअर होतोय. पण त्यासोबतच मला असं मनापासून खूप वाटतंय आणि आमचे 2-3 जे मित्र आहेत माझे की आदित्य लवाळे वगैरे असतील किंवा शुभ वगैरे असतील किंवा अक्षय जवळ IJNAP ट्रेनिंग घेते. आज असं कन्सिस्टंटली ओपिनियन असते की फाउंडेशन कोर्स जो मसुरीचा लबासनाचं जे आहे ते मिस नाही करायचं आहे. सो बघू मी थोडं निशांशी वगैरे बोलेल किंवा अजून विकू सरांना वगैरे सर थोडं कन्सल्ट करेन ज्यांनी ऑलरेडी सक्सेस घेतले त्यांच्याशी थोडं बोलेन. पण या पॉईंटला तर असं वाटतं की UPSCचा अटेम्प्ट देते कारण जॉईनिंग तरी माझं फाउंडेशन कोर्स जुलै आणि ऑगस्टमध्ये येईल. सो मग त्याच वेळी ठरवता येईल असं वाटतं मला. आता खरं तर असं इतकं मोठं यश मिळाल्यानंतर आईच्या हातचं गोडधोड जेवण खायला मिळते, तुम्हाला काय खायला मिळालं? ॲक्च्युली तर गोडधोड म्हणण्यापेक्षा आमचं थोडं धनगर समाजामध्ये एक पद्धत आहे की जरा काय तर चांगलं घडलं की पिल्लं कापायचं. सो या गोष्टीचं औचित्य साधून आमच्या मोठ्या मामानं एक चांगलं पिल्लंच कापलेलं आणि आजूबाजूच्या सगळ्या आमच्या धनगर समाजाला जेवायलाच घातलेलं. सो मटणाचा एकदम चांगलाच बेत केला होता त्या दिवशी. नक्कीच ही तुमची कारकीर्द आहे ते अनेकांना प्रेरणादायी आहेत. मात्र तुम्ही या ग्रामीण भागातले किंवा तुमच्यासारख्या युवकांना इथंपर्यंत पोहोचण्यासाठी काय एक सल्ला द्याल? जे माझ्यासारखे युवक आहेत जे ग्रामीण भागातून आणि स्पर्धा परीक्षा तयार करतात किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये सध्या झगडत आहेत त्यांना मी एवढंच म्हणेन की प्रयत्न करत राहा, चांगल्या मित्रांची संगत ठेवा, व्यसनांपासून लांब राहा आणि तुमच्या जडणघडणीच्या काळामध्ये सोशल मीडियावरून थोडं डिकनेक्टेड राहा. कारण जितका वेळ आपण सोशल मीडियावर घालतो तितका वेळ आपल्या स्वतःच्या घडणीवर घातले तर ते थेंबे थेंबे तळेसाचेनुसार मल्टिप्लायर इफेक्ट होतो आणि ती खूप मोठी गोष्ट आपल्याला इम्पॅक्ट करत असते. आणि ज्याचा म्हणजे मी तुमच्यासमोर मी स्वतः अनुभव आहे की ज्याचं प्री आणि किंवा मेन शाळेत माझं स्वतःचं व्हॉट्सअप फेसबुक किंवा इंस्टाचे अकाउंट बंद असायचे माझे.